नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेश या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण हिरव्या चवळींची भाजी बघणार आहोत. त्यासाठी घेतले मी 3 मोठे बटाटे, पावभर चवळी, हिरवी चवळी, लाल तिखट 1.5 टेबलस्पून, हाफ टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला, चवीपुरते मीठ, 5 ते 6 टेबलस्पून तेल. इकडे मी घेतले जिरे, लसण व छोटा आल्याचा तुकडा, कोथिंबीर, कढीपत्ता व टमाटा. इकडे गॅस चालू करून मी कुकर ठेवून दिला गरम करायसाठी व आपण घेतलेलं तेल टाकून दिलं. त्याला 2 मिनिटं गरम होऊ दिलं व त्याच्यात मी कढीपत्ता व टोमॅटो टाकून घेतला. यांना 1 मिनिटासाठी फ्राय होऊ दिलं. आपण कुटून घेतलेला लसण, जिरे व अद्रक ते पण टाकून घेतलं. अशा कुकरमध्ये भाज्या खूप पटकन बनतात व टेस्टला पण छान लागतात. व असे मसाले टाकले मुलांना आवडीचे की छान खातात पण ते, कारण चवळी म्हटलं की सर्वच मुलं नाक मुरळतात. हे बघा, चवळ्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या व कट करून घेतल्या बारीक. पण चवळ्या फक्त कोवळ्या घ्यायच्या घेताना. हाफ टेबलस्पून हळद, लाल मसाला व पावभाजी मसाला हे टाकून घेतलं व छान मिक्स होऊ दिलं त्याला 2 मिनिटासाठी. आपण चिरून घेतलेले बटाटे टाकून घेऊ आता याच्यात. बटाटे म्हटले की मुलं खूप आवडीने खातात, म्हणून ज्या भाज्या खात नाही त्या बटाट्यांमध्ये मिक्स करून देते मी. त्या निमित्ताने तेही खातात. मग हे बघा, सगळे मसाले टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतली भाजी. असे वेगवेगळे मसाले वापरले की मुलंही खूप आवडीने खातात. मी या भाजीत साधारण 1.5 ग्लास पाणी घालून घेते. तुम्ही अंदाजाने पहा किती पाणी लागतं. खूप जास्त पाणी नको, कारण ही आपल्याला थोडी कोरडी करायची. याच्यात मी आता कोथिंबीर घालून घेते छान. कोथिंबीरीने अजून भाजीची चव वाढते. चवीपुरते मीठ टाकून घेते. मीठ घातल्यानंतर मी भाजी थोडी मिक्स करून घेते व कुकरचं झाकण लावण्याआधी मी कुकरची रिंग ओली करून घेते. शिट्टे व्यवस्थित होतात व फुल गॅसवरती ठेवले मी गॅस. मग 2 शिट्ट्या झाल्या की लगेच 3री शिट्टी व्हायच्या आधी बंद करायचा गॅस. ही बघा किती छान तयार आहे आपली भाजी. दिसायलाही छान व चवीला तर अप्रतिम लागते. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.